प्रहारचे कार्यकर्ते तुषार पुंडकर यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली। या घटनेची पालकमंत्री बच्चू कडू यांनी स्वतः दखल घेऊन त्यांचं अंतिम दर्शन घेतलं। अकोट येथे प्रहारच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली। पालकमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्याची झालेली हत्या त्यांच्या जिव्हारी लागली असून या प्रकरणाचा तपास त्यांनी आपल्या हाती घेतल्याची माहिती आहे। प्रहारचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या चालवल्या। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे अकोटमध्ये तणाव पसरला आहे। अकोला पोलीस अधीक्षकांनी त्यावर नियंत्रण ठेवलेलं आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खुद्द पालकमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये दखल दिली आहे। पालकमंत्री बच्चू कडू यांनी रुग्णालयात पोहोचून तुषार पुंडकर यांचं अंतिम दर्शन घेतलं। कारवाई तर होईलच, काय त्याच्या टोकापर्यंत आपण जाऊच, पण एक माझा अतिशय सच्चा कार्यकर्ता तुषार म्हणजे आमच्यासाठी दिशा देणारा एक कार्यकर्ता, निवड अकोल्यापुरता नाही तर राज्य व्यापून टाकणारा, नवीन कार्यक्रम देणारा, अतिशय सामान्य माणसाचा जीव लावून काम करणारा एक कार्यकर्ता होता। ज्यानं कोणा सुपारी दिली असेल त्याच्या तळापर्यंत तर जाऊच, आम्ही त्याला सोडणार तर नाहीच। आणि अशा प्रकारे कार्यकर्त्यावर हल्ले होणं, मला वाटतं पालकमंत्री झालो आणि प्रचंड इथं आपण पाहतो अकोल्यामध्ये हुंडा चिठ्ठी असन, खदानीच्या संदर्भातले काही विषय असणार, आम्ही ते सगळे थांबवले होते। थांबवण्याचा तुषारच्या माध्यमातून प्रयत्न होता। करोडोचे व्यवहार त्याच्या सगळे झालेले आहे, सामान्य माणसाला फसवलेलं आहे। अनेक अँगलनं या घटनेकडे म्हणजे आपण पाहू शकतो आणि त्याचा शोध मी पाहतो तो झाला पाहिजे। त्याचा मला असं वाटत होतं तुषार वाचल, किमान मागून उडी लागलेली आहे, खूप विश्वास होता, तो वाचला पाहिजे, वाचायला पाहिजे होता। खरं तर तो आमच्यासाठी राहणं खूप जिवंत राहणं खूप आवश्यक होतं। दुर्दैवी घटना आहे, मला अतिशय वेदना देणारी आणि सगळ्या दुःख देणारी घटना आहे। आपण पाहतो का ह्या पद्धतीवर सुपारी देणारे अशा पद्धतीचा हा घटना दिवसांदिवस वाढत चालली आहे महाराष्ट्रामध्ये। दाभोळकर झाले, पानसरे झाले आणि तुषारसारखा एक कार्यकर्ता काही पडद्यामागचे लोक संपवण्याचा जो प्रयत्न करतो त्याच्यापर्यंत जाणं। कालही घटनास्थळी जाऊन आलो, एसपींना सांगितलं, 15-20 जणांची टीम तयार झाली। आता मी गृहमंत्र्याशी पण बोललो आहे, याचा निश्चित तळापर्यंत जाऊ आणि त्याचा शोध घेऊ। आसिफ खान, विदर्भ न्यूज, अकोला।